नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असणारी शिक्षक भरतीला प्राधान्यक्रम द्यायला अखेर सुरुवात झालेली आहे। हा प्राधान्यक्रम कधी द्यायचा व कशा पद्धतीने द्यायचा याची अंतिम तारीख काय, किती जागा या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, आपल्याला याचा फायदा होणार आहे। चला तर मग पाहू आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती संदर्भातील अपडेट माहिती। सर्वप्रथम आपण आमच्या diitnmk.in या नोकरी मार्गदर्शन केंद्राच्या पेजवर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती या लिंकवर क्लिक करायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती संदर्भातील इन्फॉर्मेशन आपल्याला दिसणार आहे। आपण पाहू शकता जाहिरात क्रमांक टोटल 21,778 जागांसाठी शिक्षकाची भरती निघाली आहे। पदाचे नाव, रिक्त जागांचा तपशील या संदर्भात आपण येणार आहोत। इयत्ता 1ली ते 5वी साठी 10,240 जागा आहेत। इयत्ता 6वी ते 8वी साठी 8,127 जागा आहेत। 9वी ते 10वी साठी 2,176 जागा आहेत। 11वी ते 12वी साठी 1,135 जागा आहेत। अशा टोटल 21,778 जागांसाठी भरती आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 1ली ते 8वी साठी DED, BEd, TAT किंवा TET हे आवश्यक आहे। 9वी ते 12वी साठी DED, BEd, TAT ही शैक्षणिक पात्रता आहे। यामध्ये वयाची अट दिली आहे 18 ते 38 वर्ष। मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट राहील। नोकरीचे ठिकाण संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र असेल, हीच नाही उर्वरित इतर सर्व माहिती आपल्याला लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याआधी जी टॅट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पोर्टलवर नोंदणी केली असेल तर त्यांना पसंतीचा क्रम नोंदवण्याची शेवटची तारीख आहे 12 फेब्रुवारी 2023। अधिक माहितीसाठी जाहिरात पहा। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता। तसेच विद्यार्थी मित्रांनो, खालील दिलेल्या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ही माहिती आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आम्ही या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। या लिंकवर क्लिक करून आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। अशा विविध प्रकारच्या शिक्षक भरती, शासकीय भरती इत्यादी संदर्भातील अपडेट माहितीसाठी आपण आमच्या diitnmk.in या वेबसाईटला सबस्क्राईब करा। तसेच DIT परांडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील माहिती, अपडेट माहिती आपल्याला लवकरच देण्यात येईल। अशा प्रकारे आज आपण शिक्षक भरती निघालेली आहे तरी पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावे असे आवाहन आपणास DIT नोकरी मदत केंद्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे। जर आपल्याला शंका अडचण असल्यास आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा। धन्यवाद।